हॅलो. धन्यवाद राहुल सावंत. सुंदर असं सुमधुर असं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. दरम्यान सामनावीराचा बहुमान ठरतोय तो म्हणजे जसा साहिल यादव यांना सन्मानित करतील सिद्धार्थजी माडिक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे वितरण केलं जातं. एक सुरेख अशी फलंदाजी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आणि सुरेख अशी गोलंदाजी ज्यांनी केली. पहिलं षटक टाकलं म्हणजे 10 धावा खर्चिक केल्या होत्या, परंतु उर्वरित 4 चेंडूचा जर विचार केला तर सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तो साहिल मात्र ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. एकदा जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाले पाहिजे. तो सुरेख अप्रतिम फलंदाजी करून अगदी टॉप 4 मध्ये हा संघ गेलाय. नक्कीच आता मात्र जो होणारा सामना सत्यजितजी देवकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय. मी सन्माननीय रोशनजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. माहेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. कारण ही स्पर्धा जयदुर्गा संघ वेतोळे वेळास वेळास क्षमा असावी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घडवली गेली आणि पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका, सुरेख फटका नक्कीच पाहायला मिळाला. 2 धाव मात्र या ठिकाणी पूर्णत्वास येत आहेत. तुषार गोलंदाजी मार्कवरती नक्कीच पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडूवरती गणागती प्रहार नक्कीच पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. आदित्य आणि नॉनस्ट्राईक एंडवरती प्रथमेश. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी वेळा संघाकडून. आणि आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी जातोय. डीजे ऑन. होऊन जायचं आहे. साहिल आणि बंटी विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आले आपल्यासाठी सुरेख अशी कामगिरी केल्याबद्दल. दरम्यान पुन्हा एकदा वळतोय मात्र मॅच जवळ तुषार. गोलंदाजी मार्कवरती अगदी आणि आता मात्र पुन्हा एकदा फटका थोडासा फसलाय परंतु झेल खाली पाहायचा क्षेत्ररक्षक येतोय. नक्कीच 2 धावामध्ये पदार्पण केले आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तुषार मात्र सज्ज होतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट मात्र झाले परंतु काय अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा नक्कीच पाहायला मिळाला या चेंडूवरती. चेंडू मात्र निर्धाव जातो. निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र नक्कीच केली जाते. दुहेरीने सुरुवात केली होती, तदनंतर मात्र 4 धावा निघाल्या, तदनंतर पुन्हा एकदा दुहेरी धाव निघाली आणि आता मात्र अचूक टप्पा निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने चेंडूची सांगता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचा ज्याला ब्रह्मास्त्र संबोधलं जातं, यॉर्कर लेनचा चेंडू व्हाईट यॉर्कर त्याने टाकला आणि फलंदाजाला कुठेतरी थांबवलंय या चेंडूवरती. नक्कीच धावसंख्या तिथल्या तिथे धावसंख्या मात्र होते ती 6 धावा. पहिलं 8 धावा क्षमा असावी 8 धावा मात्र होत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने अगदी सचिन तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. सुरेख फटका होता परंतु यष्ट्याला चेंडू आढळतोय. एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या मात्र होते ती 9 धावा. 2 षटकांचा हा खेळ आहे आणि 2 षटकामध्ये कुठेतरी मोठे नक्कीच फटके मारावे लागतील. कारण संघाचा विचार केला तर गुडेकर संघ देखील विस्फोटक फलंदाजी आहे. अमोल त्यांच्या माध्यमातून आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं अगदी पहिल्या षटकामध्ये जो सामना संपवला होता 22 धावा ज्याने अक्षरशः लिलया कुठल्या होत्या तो अमोल मॅन ऑफ द मॅचचा हिरो पण ठरला होता मागच्या मॅच मध्ये. म्हणजेच काय तर वेळा संघाला देखील या सामन्यामध्ये कुठेतरी विस्फोटक फलंदाजी करावे लागेल. मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. आतापर्यंत 9 धावा जमा झाल्यात. 25 ते 30 धावा नक्कीच जमा करावे लागतील. फायटिंग स्कोर आपल्याला बनवायचा असेल तर नक्कीच 25-30 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. म्हणजेच काहीतरी या षटकामध्ये तुम्हाला विस्फोटक नक्कीच फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला मी ज्याचं आताच नाव घेतलं तो म्हणजेच अमोल. गोलंदाजी मार्कवरती येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक एंडवरती प्रथमेश फुल टॉस चेंडू होता. पूर्णपणे फायदा मात्र
मात्र उचलू शकले नाहीयेत. आता मात्र स्ट्राईक एंड वरती जर पाहिलं तर प्रथमेश येतोय. नक्कीच पाहायचं प्रथमेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो. 5 चेंडूचा नक्कीच खेळ बाकी आहे. 10 धावा आतापर्यंत झाल्यात. आता मात्र घुटना देख तमाशा देख या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तेवढा तर मिसेट फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि एकाच धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 11 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच 1-2 फटके मोठे मारावे लागतील. चौकार षटकार मारावा लागेल, परंतु गोलंदाजीचा विचार केला तर सुंदर गोलंदाजी करतायत अमोल आपल्या संघासाठी. सुरेख फटका अगदी कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर होतं. एक धाव मात्र पूर्ण केले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अचूक फेक. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुरेख चेंडूची फेक केली जाते आणि एका धावेवरती समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 12 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव घेऊन या ठिकाणी धावफलक हलकट केलं जातंय, परंतु मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. काय अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, लयबद्धता गोलंदाजीमध्ये नक्कीच पाहायला मिळते अमोल यांच्या माध्यमातून. पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. त्यांना माहित आहे पण हा संघ देखील गोलंदाजाच्या जीवावरती सामने विजयी ठरू शकतो आणि यासाठीच कुठंतरी थोडस धावसंख्या कमी ठेवणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. थोडस मिसहिट झालंय, परंतु 2 धाव या ठिकाणी रोखलं शकलं नाहीयेत. 2 धाव पूर्णत्वास येतात आणि 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या मात्र होते 14 धावा. अगदी शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहायचं या शेवटच्या चेंडूवरती किती धावा निघतायत. अगदी जर मोठा फटका मारला, अगदी 6 धावेसाठी चेंडू गेला तर 20 धावा जमा होऊ शकतात, म्हणजे 10चा सरासरी देऊ शकतात पुढेकर संघासमोर. परंतु पाहायचंय अमोल तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. बॅटची टॉपेज घेतली जाते. एक धाव मात्र नक्कीच पूर्णत्वास येतोय. पुन्हा एकदा थोडस मिस हिट होतोय. चेंडू मात्र जातोय. पाहायचंय सीमारेषेच्या नजदीक. 2 धावा मात्र पूर्ण केल्या. चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होत आहेत आणि बरोबर षटक मात्र संपलं जाते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते 16 धावा. 17 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय, ते म्हणजेच गुडेकर संघासमोर. लगेचच पाहायचा गुडेकर संघ कशा प्रकारे 17 धावांचं उद्दिष्ट पार करतोय की मात्र त्याला डिपेंड करतोय वेळास संघ. जय दुर्गा क्रिकेट संघ वेळास आयोजित दुर्गादेवी चषक 2026. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन, सुंदर असे सामने आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळत आहेत. आणि यानंतर मात्र तिसरा गट सुरू होणार आहे आणि तिसऱ्या गटातील पहिला सामना. तत्पूर्वी मात्र वळतोय मी व्यासपीठावरती. कैलासजी वांगणकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय. मी समीर सर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कैलासजी वांगणकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. समीर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय कैलासजी वांगणकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय. बरोबर जर पाहिलं अगदी प्रत्येक व्यक्तींचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय, ज्यांनी ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलंय, ज्यांचं आम्हाला आधारस्तंभ लाभलेत या स्पर्धेसाठी, या सर्वांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय. जेवढं कौतुक करावं तेवढं नक्कीच कमी असेल. जय दुर्गा क्रिकेट संघ वेळा संघाचा जरा कॅमेरामॅन या ठिकाणी आपण व्यासपीठावरती अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करत आहोत. धन्यवाद कैलासजी वांगणकर साहेब, आपला अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आम्हाला अमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि अमूल्य असं सहकार्य केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. सनीलजी पाडलेकर साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय. समीरजी महाडिक साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. सनीलजी पाडलेकर सर, सनीलजी पाडलेकर साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. एक उत्कृष्ट असे खेळाडू यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. कॅमेरामॅन जरा लक्ष द्या आमच्या व्यासपीठावरती ज्यावेळी
मान्यवरांचा सत्कार केला जाईल त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी त्यांचं छायाचित्र येणं खूप गरजेचं आहे. तर धन्यवाद सर्व अतिथी मान्यवरांचं. पुनश्च एकदा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने समालोचन कक्षाच्या वतीने तुमचा आभार व्यक्त करतो आणि वळतोय मात्र पुन्हा एकदा मॅच जवळ. चालू असलेला सामना गुडेघर विरुद्ध वेळास. वेळास संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 16 धावा जमा केले आणि 17 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. ते म्हणजेच गुडेकर संघासमोर आणि गुडेकर संघाची सलामीची जोडी नक्कीच शंका नसेल. अमोल आणि अमय मात्र येते फलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती अमोल असेल, नॉन स्ट्राईक एंडवरती अमय असेल. पाहायचं मागाच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये सामना संपवला होता अमोल्याने आणि हा सामना मात्र किती चेंडूमध्ये संपवतो हे मात्र नक्कीच पाहावं लागेल. का मात्र डिफेंड करेल पारस, कारण पारसचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये ज्याने वर्चस्व गाजवलं होतं गोलंदाजीच्या जीवावरती तोच पारस मात्र येतोय गोलंदाजीसाठी. नक्कीच कुठंतरी जर थांबवायचं असेल तर गडी मात्र बाद करावा लागेल, निर्धाव चेंडू टाकावे लागतील पारस. परंतु तितकाच कसलेला असा फलंदाज, एक अष्टपैलू असा खेळाडू ज्यांच्या माध्यमातून ज्यांची ओळख आहे तो म्हणजेच अमोल. पाहायचा आहे पंचांच्या डाव्या बाजूने रायडन ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू घणाघाती प्रहार, चेंडू आर पार, सीमा पार, षटकार 6 धाव्यांसाठी. डीजे ऑन. होतं एक विस्फोटक असे फलंदाज आहेत अमोल. पहिल्या चेंडूवरती सिद्ध करून दाखवतोय अमोल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि या ठिकाणी मात्र गडी मात्र बाद होतोय. महत्वाचा गडी तंबूच्या दिशेने परततोय. डीजे मात्र थांबायचं नाहीये, डीजे ऑन करायचंय. कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचा. आपला पहिला पुकार असेल बलदेवाडी विरुद्ध केसीसी माप्रळ. दोन्ही संघ कर्णधार विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या चेंडूचा विचार केला तर षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी मात्र बाद केला जातोय. आणि आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, काय कमबॅक केला जातोय पारस यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळाला अमोल यांच्या माध्यमातून, परंतु तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती त्याला तंबूची दिशा दाखवली आणि आता मात्र आलाय तो फलंदाज क्षितिज. निर्धाव चेंडू टाकला जातो, याच्यामध्ये यश प्राप्त होतंय पारस याच्यासाठी. पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय का? नक्कीच 4 धाव्यांसाठी जातोय. घणाघाती प्रहार, चेंडू चौकार. डीजे ऑन. पुन्हा एकदा मात्र दुसरा पुकार दिला जातोय बलदेवाडी विरुद्ध केसीसी माप्रळ. संघ कर्णधार लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं. यानंतर आपला लगेचच सामना होणार आहे. दोन्ही संघ कर्णधार. आणि आता मात्र जर मॅचचा विचार केला तर अगदी 10 धावा जमा झाल्या, तर 6 धाव्यांची गरज आहे. परंतु क्रिकेट आणि क्रिकेट म्हटल्यानंतर अनिश्चिततेचा खेळ नक्कीच असतो. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 धाव्यांची गरज आहे. परंतु पाहावं लागेल या षटकामध्ये मॅच संपते का. सुरेख फटका पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 11 धावा. आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर अमय मात्र येतोय स्ट्राईक एंड वरती. पाहायचंय अमय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. या चेंडूवरती चौकार मारतो की षटकार मारतो, मॅच विन करतोय का मात्र पारस थांबवतोय. नक्कीच या चेंडूवरती मात्र पारस विजयी होतोय. म्हणजेच कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये 5 धावा ठेवल्यात पारस याने. 6 धावा क्षमा असावी, 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं क्रिकेट आणि क्रिकेट म्हटल्यानंतर एक अनिश्चिततेचा खेळ असतं. संघर्ष तुम्हाला नक्कीच करावं लागेल, मेहनत तुम्हाला नक्कीच करावी लागेल, कारण मेहनतीने केलेलं काम हे नक्कीच यशाच्या दिशेने आपल्याला पोहोचवता येतं. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. अकरा धावा झाल्या आहेत.
6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. आणि टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर असे कारनामे अनेक वेळा झाले तर 6 चेंडूवरती 6 धावा देखील डिफेंड झाल्या आहेत. परंतु तितकी जर साजेशी अशी गोलंदाजी करावी लागेल साहिल यांच्या माध्यमातून. साहिल पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंडवरती विचार केला तर नक्कीच क्षितिज. आणि अप्रतिम फटका फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सरळ सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. विजयी षटकार मात्र ठोकवला जातोय गुडेकर संघासाठी. डीजे ऑन. तुम्हाला तिसरा पुकार शेवटचा पुकार असेल. या ठिकाणी सुधीरजी गागसाहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय. समीरजी महाडिक साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित त्याचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. आपला अमूल्य वेळ देऊन आपण या स्पर्धेसाठी आलात. आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुनश्च एकदा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने तसेच समालोचक पक्षाच्या वतीने तुमचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. वेळा संघ अगदी यजमान संघ होता आणि या यजमान संघाने या स्पर्धेमध्ये सुंदर अशी कामगिरी केली. पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये कुठंतरी थोडेसे त्यांचे प्रयत्न कमी ठरले आणि हा संघ मात्र पराभूत होतोय.